एक कन्नडच तालुका म्हणतो ना. कन्नड तालुक्यातील मुलाचे आई आणि हे वडील आलेले आहे. ते त्यांच्या मुलासंदर्भात माहिती देतील. काय करतो मुलाचं शिक्षण काय आहे? बी मेकॅनिक झालेलं आहे. बी मेकॅनिकल झालेलं आहे. आणि जन्मतारीख 27 सप्टेंबर 97. बरं. आणि तुमचं काय नाव? माझं सुभाष दादाराव. बरं. कोणतं गाव प्रॉपर? आमचं मूळ गाव धनगरवाडी, कन्नड तालुक्यामध्ये आवड्याच्या शेजारी. बरं. तुम्ही इथं कुठं राहिला? तर सातारा परिसरमध्ये मार्तंडनगर म्हणून आहे. स्वतःचं घर आहे? स्वतःचं 2 मजली घर आहे. 10 रूम आहे. 2 मजली घर म्हणजे आज 1-2 कोटीचं असेल त्याचं? 2 कोटीचं घर. 2 कोटीचं घर. आणि एकटाच मुलगा आहे तुम्हाला? एकटाच मुलगा आहे. बरं. मुलाकडं स्वतःची कार गाडी तिथे 20 लाख जवळपास. आणि माझी स्वतःची पण 20 लाखाची एक स्विफ्ट आहे. बरं. म्हणजे वेल सेटल परिस्थिती सगळी. काय अपेक्षा कशी पाहिजे सुनबाई तुम्हाला? शिकलेली जेव्हा जॉबला असेल अशी इंजिनियर समजा जॉब करणारी आणि ते फार्मसी झाली, फार्मसी चालेल, CA, MBA, MCA, MSc. जॉबला असेल पाहिजे. उंच त्याच्या हिशोबाने उंच वगैरे असलं. तो हायटेड आहे ना? उंची जास्त आहे. 6 फूट. हायटेड पण आहे आणि गोरा पण आहे. तुमच्यापेक्षा गोरा दिसतो. हां, दिसतं त्याचे फोटो पाहिलं तर स्मार्ट आहे. हां, कमी 5-5 उंचीची पाहिजे. 5-5 उंचीची पाहिजे आणि जॉब करणारी पाहिजे. करणारी. बरं. मुलाची काय जन्मतारीख? मुलाची का? 27/9 सप्टेंबर 97. 97चा जन्म आहे. बरं. गावाकडं 4 एकर शेती. जमीन आहे. पुन्हा इथं प्लॉट पण आहे वेगळा आणखी. तिथं प्लॉट पण आहे. प्लॉट आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं करून ठेवलं तुम्ही. तुम्ही कशामध्ये सर्व्हिसला? मी गव्हर्नमेंट रॅटेला होतो. त्याच्यामुळे म्हणून माझं पण 65,000 पेन्शन सध्या. म्हणजे तुम्ही काय मुलावर अवलंबून नाही आता? बिलकुल नाही. हां? मी काहीच नाही घेत त्याचं. हां, मग काय त्याचं तुमचं घराचं भाडं आणि तुमचं याच्यातच तुमचं पण घराचं भाडं माझं आहे 20,000 महिना. आमचे 1 लाख होऊन जातात. छोटं कुटुंब आहे तुमचं? एक छोटं मुलं? आहे आणि वेल सेटेड आहे, सुशिक्षित सगळेजण. सर्व क्वालिफाईड आहे. हिचं पण ME झालेलं आहे. माझं तर मी त्याच्यावर कमी दाखवलं आहे क्वालिफिकेशन. माझं सुशिक्षित MA, MBA, डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा मेकॅनिकल आहे माझं. त्याच्यानंतर LLB पण आहे, MBA पण आहे. आता तुमची माहिती यूट्यूब चॅनल, इन्स्टाला टाकली, काही प्रॉब्लेम नाही ना? मग ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील. हां, तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 94 21 66 26 23. ताई तुमचा पण नंबर सांगा. 9422 93675. मी काय करतो, तुमचा मुलगा इंजिनियर आहे, चांगली जॉब प्रोफाईल आहे, पुण्यातच आहे ना? हां, पुण्यात जॉबला आहे. तुमच्याकडे थार गाडी आहे मुलाकडं, तुमच्याकडं दुसरी गाडी आहे, बंगला आहे, गावाकडं जमीन आहे. आणि बरेच लोकांना जर माझा नंबर दिला आता मग फी बरं लागते. त्याच्यामुळे मग यूट्यूब ही सर्वांसाठी मोफत सुविधा ठेवली. मग ते यूट्यूबवरून तुमचा नंबर घेऊन एखादा परस्पर तुम्हाला कॉल करून जमावा हा उद्देश माझा. म्हणून आम्ही यूट्यूबला मोफत सेवा देतो. प्रत्येक रविवारीसुद्धा आम्ही मोफत सर्व्हिस देतो असं इथं. तर तुमची माहिती यूट्यूब चॅनल, इंस्टा, फेसबुकला टाकू. ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील किंवा ज्यांना अधिक माहिती पाहिजे तर माझा संपर्क नंबर आहेच 9403 41 40 87. मुलगा सध्या घरी आहे का पुण्याला आहे आता? सध्या इथं आलेला आहे. मग सकाळी मी तुमच्याकडे चहा प्यायला आलो तर काही हरकत नाही? कारण माझ्या कामाची पद्धत कशी, एकदा मुलाचं घरदार फॅमिली बघतो आणि सकाळचं फुकटचा चहा प्यायला मला आवडतं. हां, म्हणजे घरदार फॅमिली बघून असं आवरेज अंदाज येतो का ही फॅमिली कशी आहे, यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, कोणत्या फॅमिलीशी मॅच होईल. तर ते स्थळ मी देण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत 4,000 लग्न जमले. आता तुमचे पाहुणे आमच्या गावात म्हणल्यावर आम्हाला काळजी घेणंच आहे. वधूवर म्हणून हा भाग वेगळा, पण एक माणूस की ना त्यांना माझी कामाची पद्धतच अशी की मी शहानिशा करून मॅचिंग स्थळ देण्याचा प्रयत्न करतो. तर खूप चांगलं स्थळ आहे. ज्यांना यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा. 9403 41 40 87.